पोझिशन होईल हे जी चिंता आहे कदाचित ती येणार नाही, पण त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहात का? देणार असाल तर तो कसा? कारण असं दिसतंय राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या गाड्या बदलल्या, कोणी इलेक्ट्रिक वापरते, कोणी टू व्हीलरवर जाते, तुम्ही म्हटलं तसं कोणी पायी जाते. तर हे केवळ प्रसिद्धीपुरतं आहे की यानं खरंच काही फरक पडतो आणि तुम्ही तसं काही करणार आहात का? हे माहिती नाही आता हे किती दिवस टिकणार आहे आणि ते सिंबॉलिक 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही, पण खरंच पाहणार. म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले, तर उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक गांभीर्याने निघते. असा प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जे काही ज्याला इंग्रजीमध्ये फेस परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इंटेलिजन्स डिपार्टमेंट करतो. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळवलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ती गाडी येत होती, मी पाठवत होतो. आता ती पाठवत नाही आहे, त्यामुळे ती कमी करावी हे सांगितले. आजच्या परिस्थितीत माझ्याकडे माझी स्वतःची गाडी गव्हर्नमेंटची नाही, त्याच्या पुढे रस्ता दाखवणारी गाडी आणि मागं एक गाडी, त्याच्यामध्ये इथल्या गृह विभागाचे लोक आणि माझा पर्सनल स्टाफ आहे त्यापैकी एक, असे साधारणतः 2 ते 3 वाहनं ही माझ्या पुढे असतात. यापूर्वी ती 4 होती, म्हणजे ती जादा होती, पण ही 4 मी करून त्यालाच जवळपास 3-4 वर्ष झाली. आणि आता आणखीन त्याच्यात बदल करावा ही विनंती मी त्यांना केली. आजच यायचं नाही, त्यांचं उत्तर आले. हे वाचून दाखव त्यांना, त्यांना द्या. सर्व PSO करिता सूचना आहेत की सध्या माननीय पंतप्रधान साहेबांनी इंधन बचतीकरिता त्यांचा ताफा कमी केला आहे. त्या अनुषंगाने बरेच VIP आपल्या वाहनांचा ताफा कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन ताफा कमी करताना किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास VIPच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही व आपली उपस्थिती कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. हे कुणी कळवलं? विशेष सुरक्षा विभाग मुंबई. विशेष सुरक्षा विभाग मुंबई त्यांनी माझ्या सहकार्याने कळवलं. म्हणजे याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. आम्ही जातो आहे त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला त्यांचं मत स्वच्छ या ठिकाणी कळवलं आहे. सर, तुम्ही म्हटलात की सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला मोदींनी यावं. मोदी थेट लोकांशी बोलतात, मात्र सर्वपक्षीय बैठकीला येत नाही. याचा काय परिणाम होतो एकूण निर्णय प्रक्रियेवर? सिरियस आहे. पार्लमेंटमध्ये सुद्धा
ते कुठेच येतात. म्हणजे विश्वासाचा ठराव, अविश्वासाचा ठराव, राष्ट्रपतींचं अभिभाषण, असे 2-3 जर ऑकेजन शोधले तर ते फारसं कधी येत नाही. मागच्या 7 सेशनमध्ये राज्यसभेत एक दिवस सुद्धा ते आली असं आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि त्यामुळं साहजिकच देशाचा प्रमुख याची उपस्थिती ही राहिली आणि त्यांच्या समोर डिस्कशन झालं आणि अन्य घटकांची काय मताची त्यांच्या लक्षात आली तर त्याचं गांभीर्य सरकारने घेतलं आहे असं म्हणता येईल. साहेब, इंधनाचा आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे महागाईचा दर वाढलेला आहे. सर्वसामान्यांना सर्वच गोष्टी महाग होत आहेत. सरकारला ही महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने अपयश आले का वाटते? असं एकदम हा निष्कर्ष लगेच काढणं योग्य नाही. या इश्यूची सुरुवात कुठून झाली? या इश्यूची सुरुवात झाली इराण आणि तिच्याच्या आणि विशेषतः लेबनॉनवर अजूनही अटॅक जे चालू आहेत त्या सगळ्यामुळं त्या भागात एक प्रकारचं चिंतेचं वातावरण आहे. इनफॅक्ट आपण इथून इंग्लंडला जातो, कोणी भारतीय तो बाहेर इराणच्या जवळून जातो, तो रूस जातो. पण ही स्थिती झाल्यानंतर इराणची आणि अमेरिकेची तेव्हापासून तो रूल बदलला आणि लांबचा रूल हा घ्यावा लागला. आणि लांबचा रूल घेण्यानं फ्युएल कन्झम्पशन वाढते, प्रवास महागात होतो आणि त्यामुळं या स्थितीमुळं ते घडलेलं आहे. मी त्याचा दोष भारत सरकारला देणार नाही.